नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनीला वसुहत्याचं सत्य समजलेलं असतं, तर ती रागातच वसुहत्याच्या रूममध्ये येते. ती वसुहत्याला म्हणते, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तेव्हा वसुहत्या म्हणते, बोल ना नंदिनी, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा नंदिनी म्हणते की मला माझ्या लग्नातून दीपकला सांगून तुम्हीच किडनॅप केलं होतं ना? तेव्हा वसुहत्या म्हणते, काय काय बोलतेस तू? हे तुझं तुला तरी समजते का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो मला चांगलंच माहिती आहे. खरं तर वसुहत्या खूप घाबरलेली असते, पण ती तिला अजिबात दाखवत नाही. तेव्हा आता नंदिनी म्हणते, बोला ना वसुहत्या, काय विचारते मी तुम्हाला? तुम्ही का केलं होतं असं? का केलं होतं मला किडनॅप? तेव्हा वसुहत्या म्हणते, अगं नंदिनी, तू काय बोलतेस? हे तुझं तुला तरी समजतंय का? मी असं का करेन? का मिळेल मला? काय मिळणार आहे मला तुला किडनॅप करून? तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही उगाच खोटं बोलण्याचं आवाडू नका, मला सगळं माहिती आहे. तेव्हा वसुहत्या म्हणते, काय माहिती आहे तुला? कुणी सांगितलं तुला हे? तेव्हा नंदिनी म्हणते की पिहूने सांगितलं. तेव्हा वसुहत्या म्हणते, काय? अगं तुला कळतं का, ती किती छोटी मुलगी आहे, तू तिचं काय मनावर घेतेस एवढं? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, तुम्ही रम्याशी जेव्हा तुमच्या रूममध्ये बोलत होतात ना, तेव्हा पिहूनी सगळं ऐकलंय. तेव्हा नंदिनी आता वसुहत्याला म्हणते की बरं ठीक आहे, ठेवला विश्वास मी तुमच्यावर, पण तुम्ही मला एक काम करता का? तुमचा मला मोबाईल हवा आहे, जरा मोबाईल देता का? तेव्हा वसुहत्या म्हणते, का? तुला कशाला हवा आहे माझा मोबाईल? तेव्हा नंदिनी म्हणते, तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाही आहे ना, मग तुम्हाला मोबाईल द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा वसुहत्या तिच्याकडे मोबाईल देते. तेव्हा नंदिनी त्याची कॉन्टॅक्ट लिस्ट चेक करते, तर त्याच्यात तिला दीपकचा नंबर सापडतो. ती वसुहत्याला म्हणते, तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाही आहे ना, मग हा नंबर तुमच्याकडे कसा आला? आता दुसरीकडे काव्या ड्रायव्हर दादांची वाट बघत रस्त्यावरच उभी असते, पण तो एरिया खूप सुनसान असतो. तिथं कुत्रे वगैरे खूप भुंकत असतात आणि काव्या खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते, कुठे राहिले हे ड्रायव्हर दादा? कधी येणार आहेत ते? तोपर्यंत गाडी पाठीमागून येते. काव्या इकडं तिकडं न बघता डायरेक्ट गाडीमध्ये बसते. तिनं ड्रायव्हरलाही बघितलेलं नसतं. ती आता म्हणते, ड्रायव्हर दादा चला पटकन. तेव्हा पार्थ म्हणतो, काय? तेव्हा ती अचानकच पार्थकडे बघते आणि म्हणते, काय तुम्ही तुम्ही इथे कसे? मी तर मानिनी काकूंना ड्रायव्हर दादांना पाठवून द्यायला सांगितलं होतं ना. तेव्हा आता पार्थ म्हणतो की माझं सोडा, तुम्ही एवढ्या का घाबरलायत? तेव्हा काव्या म्हणते, घाबरलायत म्हणजे बाहेर बघा ना, कुत्रे किती भुंकतायत. तेव्हा पार्थ एकदम हसतो आणि म्हणतो, कुत्रे भुंकतायत म्हणजे तुम्ही पण फिस्करायचं ना मांजरणीसारखं. तेव्हा काव्या आता पार्थला म्हणते, हां म्हणूनच मला नको होतं की तुम्ही इथं आलेलं, म्हणूनच मी काकूंना सांगितलं होतं की ड्रायव्हर दादांना पाठवून द्या म्हणून. तेव्हा पार्थ म्हटला, हो माझी आई ड्रायव्हर दादांनाच सांगणार होती, पण पुन्हा माझी आईच मला म्हणाली, प्रियपुत्रा, तुमचं नाव जरी पार्थ असलं ना, तरी तुम्ही आता सारथी म्हणून काव्या सानावयास जावे, असं तो चेष्टेनंच म्हणत असतो. कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? तेव्हा आता काव्या म्हणते की इरिटेटिंग वाटलं. तेव्हा पार्थ म्हणतो, इरिटेटिंग वाटलं ना, मग चला उतरा आता गाडीतून. तेव्हा काव्या म्हणते, हो उतरणारच आहे मी, मला काही हौस नाही आहे तुमच्यासोबत गाडीतून प्रवास करायची. काव्या आता गाडीतून खरोखरच उतरायला लागते. आता पार्थ मुद्दामच कुत्रे भुंकल्याचा आवाज काढतो आणि काव्या पुन्हा खूप घाबरते, घामाघूम होते आणि पुन्हा गाडीचा दरवाजा उघडते आणि गाडीत बसते. तेव्हा वसू आता म्हणत्या की हो मीच केलं आहे हे सगळं, मीच त्या दीपकला सांगून तुझ्या लग्नातून तुला किडनॅप केलं होतं. तेव्हा आता वसूला सगळं आठवायला लागतं की कसं तिनं दीपकला सांगून नंदिनीला किडनॅप केलेलं. तिच्यासमोर आता लग्नाचा पूर्ण दिवस आलेला असतो. कसं दीपकला सांगून तिनं नंदिनीला भर मांडवातून घराबाहेर काढलं हे सगळं तिला आठवत असतं. तेव्हा आता नंदिनी रडत असते आणि ती म्हणत असते, का का केलं तुम्ही असं? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? आता वसुहत्या तिला सांगते की तू ना नंदिनी मला या घरात यायलाच नको होतीस. तुला माहिती आहे का, तुझ्या बापामुळे ना मी माझा नवरा गमावला आहे. माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठणाऱ्या त्या धनंजयची मुलगी ना मला या घरातच नको होती. म्हणूनच मी तुझ्या बापाला धमकी देऊन तुझं लग्न मोडलं होतं. आता ते सगळे प्रसंग वसुहत्याला आठवत असतात. वसुहत्या म्हणत असते की मी एवढं सगळं करूनही काही उपयोग झाला नाही, कारण तू त्यांची आदर्श मुलगी बनून पुन्हा समोर आलीस आणि हे लग्न पुन्हा जुळलं. आणि मग मी ठरवलंच होतं की आता जे काही करायचं आहे ना, ते लग्नादिवशीच करायचं. आणि आयताच माझ्या हाताला एक पत्ता लागला. तो पत्ता म्हणजे दीपक होता. मला माहिती होतं की दीपकचं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि तू ते नाकारलं होतंस. दीपक नावाचा मोहरा आयताच माझ्या हाताला लागला होता आणि मला आता कळालं होतं की आता मला माझे हात नाही घाण करावे लागणार. म्हणूनच मी त्याला हाताशी धरून लग्नादिवशीच तुला किडनॅप करायचं ठरवलं. आणि लग्नादिवशी काय झालं हे तर तुला माहीतच आहे.
तेव्हा आता नंदिनी तिला म्हणते, तुमच्या मनात माझ्याबद्दल इतकाच राग होता तर अगोदरच सांगायचं होतं ना मला. मी अगोदरच या घरातून निघून गेले असते. फक्त आणि फक्त तुमच्यामुळं आज आमच्या चौघांचीही आयुष्य उद्ध्वस्त झाली. हे कळतंय का तुम्हाला? असं म्हणून ती आता वसुहत्याला जाब विचारत असते. तुमच्या या सुडाच्या आगीमध्ये आमच्या चौघांचीही स्वप्न जळून गेली वसुहत्या, आणि तुम्हाला याचं काहीच कसं वाटत नाही? आता वसू रागातच म्हणते की नाही वाटत, कारण मी जे काही केलं ना ते ठरवूनच केलं होतं, आणि आता तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस. आता नंदिनी खूप चिडलेली असते आणि नंदिनी तिला म्हणते, तुम्ही मला चॅलेंज देताय की चेतावणी? तेव्हा वसू तिला म्हणते की तुला जे काही समजायचं आहे ना ते आता तू समजू शकतेस. आता नंदिनी खूपच पेटलेली असते आणि ती रागाचंच वसूला म्हणते की हां, तुम्हाला बघायचं आहे ना ही नंदिनी काय करू शकते, तर ते तुम्ही आता बघाच, असं चुटकी वाजवून नंदिनी म्हणते. नंदिनी फक्त बोलून नाही दाखवत, तर ती करून दाखवते, समजलं? असं बोलूनच नंदिनी आता निघालेली असते. तेव्हा वसू आता तिला म्हणते, काय गं, काय करशील? खाली जाऊन सगळ्यांकडे कंप्लेंट करशील माझी? का माझं गुपित सगळ्यांना सांगशील? तू काहीही केलंस ना तरी कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे तुझ्यावर, कारण तू आत्ता आली आहेस या घरात. हे घर ना माझं आहे नंदिनी. या घरातून मला कोणीही हकलू शकत नाही, समजलं? तेव्हा नंदिनी आता वसुहत्याकडे एकदम रागात बघते आणि म्हणते, अहो, ज्या झाडाची मुलं खूप खोल रुजलेली असतात ना, ती झाडंही वादळात लांबवर फेकली जातातच आत्या, आणि मी ते वादळ घेऊन येईनच. आता बघाच तुम्ही, मी हरतीये की तुम्ही हरतायत. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच मी तुमचं हे गुपित सगळ्यांसमोर आणणार, असं ती तिला चॅलेंज देते आणि नंदिनी तिथून निघून जाते. पण वसू एवढी चिडलेली असते, खूप रागातच ती नंदिनीकडे बघत असते. नंदिनीसमोर आता वसूचं घाणेरडं कृत्य आलेलं असतं. वसूनेच हे सगळं सत्य तिच्यासमोर कबूल केलेलं असतं. नंदिनीही वसूला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. वसू आता खूप टेन्शनमध्येच असते. इकडे दुसरीकडे पार्थ आणि काव्या घरी चाललेले असतात. रात्र खूप झालेली असते आणि खूप जोराचा पाऊस पडत असतो. ट्रॅफिक थोडं जाम झालेलं असतं म्हणून पार्थ गाडी थांबवतो. तर तिथे एक काका येतात. ते काका म्हणतात की थांबा थांबा, आता तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. तेव्हा पार्थ म्हणतो, का, काय झालं? तेव्हा ते काका सांगतात की पुढील रस्ता बंद आहे. तेव्हा पार्थ आता विचारतो की किती वेळ लागेल? तेव्हा ते काका म्हणतात की 5-6 तास तर नक्की लागतील. तेव्हा आता काव्य खूप वैतागते आणि डोक्याला हातच लावते. ती म्हणते, अरे देवा, सगळे प्रॉब्लेम काही आजच यायला हवे होते का? तेव्हा पार्थ आता काव्याला म्हणतो, अहो पेशन्स ठेवा, थोडेसे पेशन्स. तेव्हा काव्या म्हणते, कशी पेशन्स ठेवू? तुम्हाला कळतंय का, मला वॉशरूमला जायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं बरं ठीक आहे, करू आपण काहीतरी, आणि ते दोघेही गाडीतून खाली उतरतात. आता इकडे घरी दिवे लागण्याची वेळ झालेली असते. नंदिनीने आरती लावलेली असते आणि आरतीसाठी सगळे जमलेले असतात. नंदिनीनेच आरतीचं ताट घेतलेलं असतं. आता आरती होते आणि नंदिनी मागे वळून बघते तर तिच्यासमोर वसूच असतं. नंदिनीसमोर सगळा वसूचा चेहरा येत असतो की वसूने कसं तिला किडनॅप केलं होतं आणि जीवाने कसं दीपकच्या तावडीतून नंदिनीला सोडवून आणलेलं असतं. जेव्हा जीवा आणि नंदिनी लग्नमंडपात आलेली असतात तेव्हा काव्य आणि पार्थचं लग्न झालेलं असतं आणि कसं या दोघांना एकदम मोठा शॉक बसलेला असतो हेही तिला आठवत असतं. वसूच्या या घाणेरड्या कृत्यामुळे कसं जीवा आणि नंदिनीलाही एकमेकांशी लग्न करायला लागलेलं असतं हे सगळं नंदिनीला आठवत असतं. आता नंदिनी आरतीचं ताट घेऊन वसूकडे येते आणि वसूला म्हणते, काय आत्या, शत्रू जर घरातीलच असेल तर काय करायचं? तेव्हा वसू म्हणते, मग हे तू मला का विचारतेस? तेव्हा नंदिनी आता जोरातच बोलते की तुम्ही आमच्या चौघांच्याही आयुष्याचा शेवट केलेला आहे. तुम्ही आमच्या चौघांचंही आयुष्य बर्बाद केलं आहे. घरातील सगळ्यांना खूप मोठा शॉक बसलेला असतो की नंदिनीला काय झाले आणि ती हे काय बोलतीये. तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी काय झालं, काय बोलतेयस तू हे? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई, दीपकशी हातमिळवणी करून माझ्या लग्नातून मला किडनॅप करणाऱ्या ह्या वसूहत्या होत्या. तेव्हा आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. पण वसूहत्याला काहीही टेन्शन आलेलं नसतं, कारण ती खूप ॲटिट्यूडमध्येच असते. तिला असं वाटत असतं की नंदिनीकडे काहीच पुरावे नाही आहेत, त्यामुळं माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही. पण घरचे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. त्यांना माहिती असतं की नंदिनी उगाचच असं काही बोलणार नाही. पण वसूहत्या आता या सगळ्या गोष्टी नंदिनीवरच कशा उलटवेल, की ती तिच्या चुका सगळ्यांसमोर कबूल करेल, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर अशाच डेली एपिसोडसाठी आपण आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत काव्य आणि पार्थला
त्याच गावात राहावं लागतं कारण रस्ता पुढं बंद झालेला असतो. खूप मोठा पाऊस पडत असतो. ज्या काकांची सायकल पार्थनी दुरुस्त केलेली असते त्यांच्याच घरी त्या दोघांना राहावं लागतं. ते दोघंही खूप भिजलेले असतात म्हणून त्यांची बायको तिला काव्याला तिची साडी नेसायला देते. काव्या त्या साडीत खूप छान दिसत असते. त्या काकू आता चुलीवरती जेवण बनवत असतात आणि त्या काव्याला भाकरी करायला शिकवत असतात. काव्याचाही हाताला एकदम चटका बसतो आणि काव्या हाताला फुंकर मारते. पार्थ तिच्याकडे बघतच असतो कारण ती त्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत असते. इकडे घरी विक्रम नंदिनीला विचारत असतो की काय नंदिनी, हे काय बोलतेस तू? तेव्हा नंदिनी म्हणते जे खरं आहे तेच बोलते बाबा. तेव्हा विक्रम म्हणतो की माझी वसुहत्या असं कधी करू शकत नाही. आता वसू म्हणत असते की जेव्हा आपण एखाद्यावरती आरोप करतो ना तेव्हा आपल्याकडे ठोस पुरावा असायला लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते पुरावा का? पुरावा आहे ना, तोही अगदी खणखणीत. आता नंदिनी काय पुरावा दाखवते आणि वसुहत्याचं हे कृत्य कसं सगळ्यासमोर आणते हे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल. अशाच मालिकेच्या डेली एपिसोडसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.